परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन. तद्वतच सम्राट अशोक ज्यांच्या विचाराची जो अंबेडकर बोलतो दुसऱ्यांदा त्यांनी भगवान बोलल्यानंतर दुसऱ्यांदा केला आणि त्यांच्या काळात 84,000 सूप लेणी शिलालेख केले की भगवान बुद्धाच्या काळात 84,000 धर्मस्थळ होते म्हणून ते 84,000 केले अशी समाजाची भूमिका असं समजा किंवा तेच नाही तर त्यांनी त्याच्या दोन्ही मुलांना दमावर ते चंद्रमित्र आणि महामेंद्र यांनी तर या जगामध्ये पहिली गोष्ट घटना घडली ती म्हणजे राजाने का आपल्या मुलांना धम्मासाठी दान देणं, धम्मासाठी कामाला जाणं. बरोबर की अशा समाजाधिकांना आपण 26 मार्च पासून आपल्या संस्कारामध्ये आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचा हा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव आमच्या बोर्ड ऑफ ट्रस्टी केंद्रीय कार्यालय केंद्रीय सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला आणि 24 मार्च पासून आपल्या प्रत्येक विद्यार्थी कार्यक्रमामध्ये समाजाधिकांचा पुतळा किंवा फोटो बुद्ध समाजाधिक आणि बाबासाहेब आंबेडकर असं तिघांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून आपण तो केलेला आहे आणि त्याचा फार अभिमान भारतीय बोलणं झाला आणि बाबासाहेबांच्या या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना झालेला आहे. खूप चांगली गोष्ट खूप लोकांच्याकडून आला आणि समाज असा किंवा आर्य समाजाचे होते आर्य आणि आर्य समाज हा भारतामध्ये तो आता सगळ्या भारतीय बौद्ध समाजाकडे आणि बौद्ध समाजाकडे आला आहे. शाक्य कोणी ही सगळी मंडळी त्या काळातली जी भगवान बुद्धाच्या काळाबरोबर भगवान बुद्धाबरोबर सगळी आता केवळ पूर्वाशी म्हणजे महाराणी ते घरात बौद्ध तेवढ्याचा त्याचा बौद्ध म्हणून आलेला आहे. साळी कोळी माळी आर्य शाक्य कोणी हे सगळ्यांचा आता बौद्ध मत आलेला आहे आणि पुन्हा समाजाच्या काळात जसा भारत हा पूर्ण बौद्ध होता तसा भारत बौद्ध करण्याचा संकल्प भारतीय बौद्ध सभा बाबासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर साहेब त्यांनी संकल्प करा. त्या संकल्पाला आपल्याला जायचं आहे, काम करायचं आहे. त्यातलाच एक भाग अत्यंत महत्वाचा म्हणून की जे बोलायच्या नंतर अत्यंत महत्वाची जबाबदारी आलेली आहे ती म्हणजे केंद्रीय शिक्षक आहे. आणि या केंद्रीय शिक्षकाच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्यावर जबाबदारी या शिबिराची आहे ते आदरणीय भंते डॉक्टर सुमित मोदी सुमित मोदीजी ज्यांना वंदन करतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आणि त्या आंबेडकरी चळवळीचे किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक धार्मिक राजकीय सगळ्याच विचाराची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जे कामाला लागलेले आहेत अव्यापपणे ते आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांच्या कार्यालयावंदन. त्याचबरोबर आज ज्यांच्या खरं वाणीमुळे आम्ही प्रफुल्लित झालो कारण का की आंबेडकरी चळवळीमध्ये परिवारात सुद्धा घटक मग दर्शनामध्ये आहेत. संपूर्ण परिवार या बाबासाहेब आंबेडकरच्या मुवमेंटला बाबासाहेबांच्या संस्थेला ताकद द्यावी त्याची अत्यंत महत्वाचा दुवा असलेले आमच्या वहिनी साहेब त्यांना जमीन आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि केंद्रीय प्रतिनिधी विभागाचे प्रमुख राष्ट्रीय सचिव आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर कृष्ण वांकडे साहेब आणि सर्व आता नावं घेत नाहीत सर्व केंद्र महाराष्ट्र मुंबई आणि केंद्रीय प्रतिनिधी सर्व सामान्य पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सर्व शिबिरार्थी त्यांना सगळ्यांना जय हिंद. हे फक्त आपले काही वेळ घेणार आहे कारण का साहेबांना ती प्रक्रिया सांगण्याची आणि तुम्हाला सगळ्यांना आणि आलेल्या जमल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ती माहीत होईल. तुम्हाला तर सगळी प्रक्रिया माहीत झालेली आहे कारण ती परीक्षा पास होणार CTET नावाचा प्रकार जो आहे की केंद्रीय शिक्षक प्रवेश परीक्षा अशा नावाची परीक्षा भारतीय बौद्ध महासभेनं सुरुवात केली आणि भारतीय बौद्ध महासभेनं डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी नेतृत्वाने की नाही आता फक्त कार्यकर्ता 2 हे 3 हे 4 हे या जिल्ह्यात असं नाही तर आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया क्वालिटेटिव्हली होणं गरजेचं म्हणून एंट्रन्स एक्झाम घेण्यात आलेली आहे आणि एंट्रन्स एक्झाममधून पहिले जे प्रथम पास झालेले जे आहेत मेरिटला पास झाले आहेत त्या 50 लोकांना परंतु समान मार्क 27 मार्क समान मिळाल्यामुळं ते 54 झाले आणि 54ला प्रयोग देण्यात आला होता आणि आत्ताच्या शिबिरामध्ये 45 शिबिरार्थी बसलेले आहेत. त्यामुळे तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आणि हे सर मेरिट 83 मार्क्स पासून ते 27 मार्क मिळेपर्यंत गेले आहे. यावेळेचं मेरिट थोडं कमी झालं आहे आमच्याकडे. त्याला कारण आहे मेरिट कमी होण्याचं कारण की मागच्या वेळेला मेरिट झालं ते ऑनलाईन परीक्षा सुरू व्हायची. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला आम्हाला गडबड कळली की कोणतरी बाजूला बसलं
पैकीच्या पैकी मार्क गडबड झाली आणि केंद्रीय परीक्षेच्या केंद्रीय कार्यालयाच्या लक्षात आलं तर केंद्रीय पदाधिकारी सगळ्यांनी ठरवलं की नाही आता आपल्याला ऑफलाईन परीक्षा घेणं गरजेचं आहे आणि म्हणून वर्षात 2 परीक्षा घ्यायच्या ते पण बहुधाचार्य परीक्षेच्या दिवशी ऑफलाईन परीक्षा घ्यायची असं झालं आणि सर पहिल्यांदाच अशा प्रकारची परीक्षा ऑफलाईन परीक्षा झाली आणि ऑफलाईन परीक्षेमध्ये जी काय विद्यार्थी बसले होते त्या विद्यार्थीमध्ये जवळजवळ 193 विद्यार्थी बसले होते या परीक्षेला आणि या परीक्षेला बसले कारण मराठी परीक्षा होती फक्त महाराष्ट्रातच झाली आणि 193 मध्ये जे पास झालेले परीक्षेत विद्यार्थी आहेत ते मेरिटमध्ये जवळजवळ 34 मार्क फर्स्ट नंबर आहे ना बरोबर ना 34 मार्क फर्स्ट नंबर आहे 27 मार्क 43 हा सर तुमचा 43 मार्क्स आहेत म्हणजे 83% मार्क्स मिळालेले आहेत आणि ते मिळून 27 पर्यंत झालेले आहेत आणि काही मेजॉरिटीची गोष्ट आलेली आहे की मेरिट थोडंसं आमचं कमी झालंय पण पुढच्या वेळेला हा का कमी झालंय ते कारण म्हणून आम्ही केलेले आहे कारण का प्रश्नपत्रिका सोपी होते पण अवघड करून प्रश्न सोपे होते मी काय बोलतो कळलं नाही का प्रश्न सोपे होते पण त्या प्रश्नावर उत्तर बऱ्याच लोकांना माहित नव्हतं बऱ्याच लोकांना माहित नव्हतं बरोबर आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी ज्या विचारल्या गेल्या त्या विचारल्या गेल्या कॉमन प्रश्न माहिती आहे तो त्याच्यातला दुसरा फोनवर जाऊन माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून सर आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या निर्देशाप्रमाणे की नाही आता क्वालिटी आपल्याकडे असली पाहिजे नुसतीच माणसांची गर्दी करून चालणार नाही नुसत्याच पदाधिकाऱ्यांची गर्दी करून चालणार नाही आता क्वालिटी पाहिजे म्हणजे क्वालिटी निर्माण आणि मी सांगण्यासाठी आणि खरं म्हणजे क्षमा मागण्यासाठी उभा आहे का कारण का मेरिट पास झाले त्यांना दिलं पण 2-4 लोकांचा विषय असा होता की बाबा सर 60 वर्षाची पण आपण मर्यादा आता कट केलेली आहे 60 वर्षाच्या वरच्या माणसांना कुणाला घेणार नाही मग काही लोकांना 4 वर्ष 2 वर्ष 4 महिने 2 महिने असा प्रकार झाला परंतु त्याला प्रवेश दिला गेला नाही त्यांना परीक्षेला पण बसतात देत काही लोकांनी आमच्या शिक्षकांनी परीक्षेला बसवलं परंतु आम्ही केंद्रीय परीक्षेला निर्णय घेतलाय 60च्या वर ज्याने त्याचं वय आलेलं आहे त्याचा पेपरच तपासलेला नाही त्याला मार्कच दिलेला नाही परत काय वेळेला आम्हाला लक्षात आले की पेपर तपासला मार्क दिली तर आता मार्क दिले मग बसून द्या परीक्षेत बसवले त्यामुळे ते 60 वर्षाच्या माणसांना आपण तेवढा रिझल्टच डिक्लेअर केलेला नाही दुसरी महत्वाची गोष्ट काही पदाधिकारी कार्यकर्ते मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो तुम्हाला की काही लोक आमचे जुने पदाधिकारी कार्यकर्ते आता नाही आम्हाला व्हायला पाहिजे आता आमचं भारतीय बोर्डाचं स्टँडर्ड मला कळलंय मी इतक्या चुकलं पण मला आता समजा काम करायचं आहे असं म्हणलं आणि मग चालू राहणारी माणसे मग मी एवढे वर्ष काम केले आता मी परीक्षा द्यायला लागलो एवढे वर्ष मी पदक बसवले 20 वर्ष 10 वर्ष काम केले पण आता माझं 60 ओळखले त्याचं काय करायचं त्यामुळे आता म्हणलं नाही आपल्याला दुसरं काम करता येईल हे केंद्र शिक्षक नाही दुसरं त्यामुळे वयाचं सुद्धा अट आपण केली आणि आज आमच्याकडे बाळासाहेब गायकवाड म्हणून आमचे पुण्याचे कार्यकर्ते जुने कार्यकर्ते आहेत महाराष्ट्राचे संस्कार सचिव आहेत ते मोबाईल बघा ते त्यांनी चॅटी पण केली आहे काय टाळा वगैरे माहिती तुम्हाला ते संस्थेचे अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांच्या लक्षात नाही कारण 2 युनिट आपण एकत्र झाले जवळजवळ सर्वांचं युनिट आणि भारतीय जनताचं युनिट झालं पण काय झालं की त्यांना लक्षात नाही आलं की आपला जो ग्रुप आहे तो सर सीटीईटीचा ग्रुप होता म्हणजे परीक्षेचा ग्रुप करू कोण परीक्षेला बसणार आहे त्यांना सूचनेचा ग्रुप होता त्यांना वाटलं की नाही हा आपला शिक्षकांचाच ग्रुप आहे म्हणजे परीक्षेचा ग्रुप आहे तसं नाही वाटतं त्यांना वाटतं मग ते बडगे साहेब आम्ही तेवढा आम्हाला फोन आले सर असा असा विषय झाला काय मी त्यांना सांगितलं शक त्यांची आणि अजून 2-3 लोकांचं असं मी नाव घेऊ इच्छित नाही ते आलेच पण त्यांचं नाव घेतलं बाकी लोकांनी सांगितलं साहेब भीमराव साहेबांच्याकडे पण काही लोकांनी सांगितलं साहेब यांना प्रयोग द्यायला पाहिजे साहेबांनी पण सांगितलं पण साहेबांच्या नंतर लक्षात आम्ही आणून दिलं सर आपण मेरिट प्रमाणे आपण सांगितलं प्रमाणात मेरिट प्रमाणे केलेलं आहे त्यामुळे आम्हाला तुमचाच आदेश मोडायची भराई येऊ दे असं सांगितलं साहेब नाही काय म्हणाले आपलं जे सिस्टीम आहे ती सिस्टीम असली पाहिजे आणि आज भारतीय बोर्ड सभेच्या इतिहासामध्ये ज्या माणसांनी कामं केली काय केलं आम्हाला त्याचा अनादर करायचा नाही पण तो त्यांना परीक्षेला बसता नाही त्यामुळे ते मला म्हणत होते सर मी आताच जातो आता नाही मी आज उल्लेख करणार तुम्हाला आणि तुम्हाला काही गोष्टी प्रक्रिया कळत आहे समन्वय झाला नाही म्हणून तुम्हाला ते यावं लागलं जाऊ नका आज तुमचा आम्ही सन्मान करून पाठवू केंद्रीय शिक्षक शिबिराला बसता नाही आलं तरी चालेल पण तू भारतीय पदाचा परत आणि त्याने कबूल केलं की मी भारतीय पदाचा कार्यकर्ता म्हणून पुढच्या शिबिरात मी बसेल तेव्हा प्रश्न नाही त्यामुळं मी या सगळ्यांचं ज्यांना परिषद या शिबिरात बसता आलेलं नाही त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्याबद्दल माफी मागतो कारण का आपण एक स्टँडर्ड ठरवलं आणि मला आठवते की डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांनी परवाच्या 26 मार्चच्या भाषणात जे उल्लेख केला होता की समान शासनाच्या काळात 19 विद्यापीठ आणि इतके ते म्हणजे नालंदा विद्यापीठासारखे इतकं उच्च लेवलच्या बाहेरच्या राज्यातले बाहेरच्या देशातली माणसं इथे शिकायला होती
पण भारतात आता ती परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे देश कुठं चाललेला आहे, कुठल्या दिशेत चाललाय, तर तो त्याला छेद म्हणून समाज रसिकांचं जर आपण कौतुक करतोय, समाज अभियान आपण आता मान देतोय, तर त्यांच्यासारखं आपल्याला आता आपलं हे चैत्यभूमी विद्यापीठ आदरणीय मीराताई आंबेडकर, आदरणीय भैयासाहेब आंबेडकर यांचे काय देश सुरू झालेलं आहे आणि भीमराव आंबेडकर आता फळ मान लागले. त्यामुळं आपल्याला या गोष्टीत आपल्याला कुठल्याही प्रकारची विनंती अमुक न करता अनेक प्रश्न आला होता. सर पास नाही झालेला आहे, माझ्या बरोबरचे 3 माणसं पास झालेत, एकच माणूस त्याला ह्याच्यात आलेला नाही, तर त्याला केवळ बसायची संधी द्या, त्यांना शिक्षक करू नका, त्याला अमुक करू नका, अशी पण विनंती आली. पण त्यांना आम्ही जाहीर विनंती केली, बाबा असं करता येणार नाही. अशा लोकांची लाईन आमच्याकडे लागलेली आहे. परत 27 नंतर 26 मार्क मिळाले, किती लोक आहेत? 11. 26 मार्क मिळाले. सर एका मार्काने फरक असलेली माणसं 11 आहेत. 11 पैकी एकालाही आपण पुढे घेऊ शकलेलो नाही. त्यामुळं याची आता ग्रॅव्हिटी, याची स्टँडर्ड आता वाढत निघालेला आहे आणि ही परीक्षा अधिकाधिक कठीण होत जाईल. त्यामुळं माझं या निमित्तानं पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता पुढे म्हणजे मला कुणाचा शिफारसचा विषय नाही आला, परंतु अशा प्रकारचे कोणी द्या, अमुक करा, तमुक करा, असं पुढच्या काळात होणार नाही. आणि त्यामुळं आपल्याला अत्यंत महत्वाची जबाबदारी, तर तुम्ही केंद्रीय शिक्षकात 10 दिवस तुम्हाला तपायचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळं आर्य मौन पाळा. कारण तुमच्या पाठीमध्ये किती माणसं गेलेली आहेत, त्यांना संधी मिळाली नाही. संस्थेचे कार्यकर्ते असून सुद्धा केवळ तुम्ही मेरिटमध्ये आला म्हणून तुम्हाला संधी मिळाली. त्यामुळे त्या मेरिट सारखं तुम्हाला या चैत्यमध्ये कुणाशीही न बोलता आर्य मौन पाळा. इथली जी व्यवस्था आहे, व्यवस्था अत्यंतपणे आपलीच ही चैत्यभूमी आहे आणि देशातल्या कुठल्याही माणसाला, धनादंड माणसाला पैसे म्हणजे म्हणतो अडाणी असू नाही तर अजून कोणी अंबुने असू द्या, बरोबर आहे. यांनी जर लाखो रुपये दिले तर म्हणजे मला इथं एक दिवस तपण्याची, एक दिवस मला इथं बसण्याची परमिशन द्या. आपल्याला 10 दिवस दिले, किती रुपये पैसे दे? 1,000 रुपयामध्ये तुम्हाला बसायचं, खाणार तुम्ही सगळं आणि तुमच्याकडे आम्ही सगळे पाया पडणार लागतो. एवढी 1,000 कळलं का काय? आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही काय आहे, चैत्यभूमी आहे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर अंतिम संस्कार झालेले आहेत, त्याचं पावित्र्य तुम्हाला ठेवायचं आहे. हे चैत्यभूमी आता 10 दिवस 1 तारखेपर्यंत तुमच्या ताब्यात आहे. बाकी सगळे आम्ही सगळी मंडळी सेवक असणार आहे. इथला कचरा पडला असेल, इथं काय असेल, समजा तुम्ही घरी गेला तर कचरा उचला, कुणाच्या दुसऱ्याच्या वस्तू वापरू नका. आणि भारतीय बौद्ध सभा इतिहासामधलं पहिलं शिबिर हे मेरिट मधलं आहे. पहिलं शिबिर आणि कुठल्याही पद्धतीनं आपण हे. आणि दुसरी गोष्ट, वयाच्या 60 वर्षाच्या आतील मंडळी असतं. मागच्या वेळेला 60च्या नंतर जे घेतले होते 60, आता हळूहळू ते 58 होईल. कळलं काय? त्यामुळं आपलं स्टँडर्ड राहिलं पाहिजे. आणि चैत्यभूमी विद्यापीठामध्ये जो शिकलेला शिक्षक आहे ना, हा स्टँडर्ड पाहिजे. आणि त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, आता आम्ही शिबिर झालं, तुमची परीक्षा होईल आणि मराठी, हिंदी, इंग्रजी कोणाला येते त्याप्रमाणे हिंदीच्या भाषेत, इंग्रजी भाषेत हे सगळ्या गोष्टी प्रक्रिया सुरू होणार आहेत. आणि त्यामुळं आपण या शिबिराच्या कालावधीमध्ये आपण काटेकोर नियमांचं पालन करा आणि केंद्रीय शिक्षकांशी बोलायचं नाही, अशी माझी हात जोडली. कुठल्याही केंद्रीय शिक्षकांशी बोलायचं नाही, कुठल्याही पदाधिकाऱ्यांशी बोलायचं नाही, कुणालाही हात जोडायचा नाही. केवळ हे सेवक मंडळ आहे. केंद्रीय प्रशिक्षण वकील असतील, महाराष्ट्रीय वकील असतील किंवा संलग्न असतील, हे सेवक असतील, हे सेवक मंडळ आहे. ते सेवक मंडळाला फक्त तुमची अडचण सांगायची आहे, काय अडचण तुम्हाला येत असेल तर. दुसरी महत्वाची गोष्ट, यावेळेला भारतीय बौद्ध समाजाच्या वतीनं आपण आपले निकाळजे सर, हे बापू निकाळजे, हे महाराष्ट्राचे कालीन सचिव आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत. यांच्यावर 10 दिवसात तुमचं तुमचं काय राहिले, कोण आहे ते म्हणायचे, वर्गाचे कोण मॉनिटर राहतील. म्हणजे निवासी केंद्रीय शिक्षक आहेत ते. जे कोणी येणार नाहीत, केंद्रीय शिक्षक शिकवायला येणार नाहीत, त्यांनी तो विषय शिकवायचा. दुसरी गोष्ट, कोण केंद्रीय शिक्षक ज्याचा विषय आहे त्या विषयाच्या संबंधात त्याला फोन करायचा, येत आहे का नाही, काय आहे विषय, येते काय आहे ते आदल्या दिवशी, त्या दिवशी नाही. आपला हा समन्वय राहिला पाहिजे. प्रोटोकॉलनुसार मग येत आहे, नाही येत आहे, काय झालंय, बदललाय, काय झालंय, हे सगळं आलं. आणि सगळं जे काय तुमच्या अडचण असेल, काय असेल, तर ते बोलण्याचं काम तुम्हाला रिपोर्ट कुणाला करायचं आहे, तर तुमचे निवासी केंद्रीय शिक्षक यांच्याकडे द्यायचं आहे. निवासी केंद्रीय शिक्षक नसतील तर मग सेवकाला बोलतो, पण केंद्रीय शिक्षक बाकीचे कोणाला बोलू नये. आणि खूपच काय अडचण झाली तर भरती येत आहेतच, की सगळ्यात अंतिम जो विषय असेल तो पण तिकडे जाईल, अशा प्रकारची विनंती करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आर्य मौन आपण पाळावं. आपल्या कुठल्या नातेवाईकांना, पदाधिकाऱ्यांना, कुणालाही आपले शेवटवरचे फोटो आता आजपासून
30 तारखेपर्यंत पाठवायची नाही. 30 तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत 30 तारखेला रात्री 12 वाजता 30 तारखेला रात्री 12चे 30 तारखेला रात्री 12ला आणि 1 तारखेला तुमचे मोबाईल तुमचं काय असेल ते बोलणं चाललं आहे. कारण 30 तारखेला रात्री 12 वाजता 12 वाजून 10 मिनिटानं या ठिकाणी पुऱ्या भारतभर म्हणजे चैत्यभूमीत 1 लाख दीपोत्सव आपण करणार आहोत, दीप लावणार आहोत. भारतीय बोधमासा भिक्षू संघ या सगळ्याच्या वतीनं आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकरच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पहिल्याच वर्षी एका पहिल्यांदा सुरू होते. आणि याच निमित्तानं केवळ मुंबईमध्ये नाही राहणार तर भारताच्या सगळ्या बुद्ध विहारामध्ये जिथं इथं बुद्ध विहार असतील त्या ठिकाणी सुद्धा दीपोत्सव आपल्याला करायचा आहे, दीप लावायचा आहे. आणि खरा दीपोत्सव हा बौद्धांचा आहे ना की इतर कुठल्या धर्मियांचा इथल्या कुठल्या जातीचा नाही. तर तो आपल्याला या धम्मचक्र या भगवान बुद्धाच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सुरू करणार आहोत. रात्री 12 वाजता 30 एप्रिल रात्री 12 वाजून 10 मिनिटानं ही प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यामध्ये आपण सगळेजण सहभागी आहे. भारतीय बौद्ध सभा, समता सेन सगळे भीमराव साहेब हे सगळे त्यात सहभागी होणार आणि चैत्यमध्ये तेवढं असणार आहे. आणि रात्री 12 वाजून 10 मिनिटं ते 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपलं काम अत्यंत महत्वाची भूमिका आपल्याला असणार आहे. आणि त्याचा ऐकायच्या क्षणाचे तुम्ही साक्षीदार होणार आहोत. तर तुम्ही त्यावेळेस चिवरवर असणार आहात. त्यामुळे ती अत्यंत महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे तशा पद्धतीनं आपण काम या 10 दिवसात तुमचं आदर्शाचं जसं तुमचं नियम आहेत ते जे नियम नंतर तुम्हाला बनतेजी आणि त्यांचे प्रतिनिधींना वाचून दाखवले जातील त्याप्रमाणे पाळावेत. आणि या शिबिरामध्ये सर पालघर, जळगाव पूर्व, चंद्रपूर 2 क्रमांक 5, जळगाव पश्चिम, बुलढाणा उत्तर, सातारा पश्चिम, चंद्रपूर पूर्व, चंद्रपूर पश्चिम, अकोला, ठाणे, सातारा पश्चिम, रायगड उत्तर, मराठवाडा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगर, छत्रपती संभाजीनगर पश्चिम जिल्हा, नांदेड दक्षिण, यवतमाळ पूर्व, नाशिक पश्चिम, छत्रपती संभाजीनगर पूर्व, धाराशिव दक्षिण, 2 क्रमांक 1, 2 क्रमांक 2, नवी मुंबई आणि हिंगोली एवढ्या जिल्ह्यातले केंद्रीय शिक्षकाच्या परीक्षेसाठी शिबिरासाठी सहभागी झालेले आहेत. त्याबद्दल तुमच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो आणि रजा करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय सम्राट.